मिनिटं असतील विवेक भाई गोवार यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मायेची आणि सन्मानाची शाल आणि त्यानंतर गोरगरिबांचे कैवारी लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांचं एक प्रतिमा देऊन इथे आदरणीय मुख्य व्यासपीठावरील मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. आज 12.5% आरक्षण आणि 12.5% मिळून देण्यासाठी ज्यांनी शून्यातून इथे विश्व निर्माण केलं आणि त्यांच्या माध्यमातून खूप सारं मोठं काम या विभागामध्ये करण्यात आलं. परंतु मॅच ऑन आहे. मॅच ऑन. 2 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 1 धाव धावफलकावरती लागेल. धावसंख्या 1. गोलंदाज विजय. फटका समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर साइड स्क्रीन वरती जाऊन आदळणारा हा सिक्सर. संघाची धावसंख्या या 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल 7 वरती. यावेळीचा बॉल ऑन साइडला जात असताना डीप मध्ये दूरवरून फिल्डर येत आहेत. सॉफ्ट हँड स्ट्रोक आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन्स इथे होतील कंप्लीट. काय मैदानामध्ये फटकेबाजी केली जाते. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून संयम दाखवला जातोय. मोठे फटके दाखवले जात आहेत. विजय हा महत्त्वाचा खेळाडू आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचा. कारण विजयनं पहिल्या मॅचमध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. परंतु आता जी मॅच आहे ना ते दोन्ही संघाने एक मॅच जिंकले. त्यांच्यामध्ये ही मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. इथे अंपायर सिग्नल हा नो बॉल नो प्लस. एकूण मिळतील 4. 5 धावा येईल पंजा एक्स्ट्राचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. यानंतरचा बॉल फ्रीट असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. स्ट्राईक एंडला बॅट्समन हरीश. आतापर्यंत हरीशनं 10 बॉल फेस केलेत. 12 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्यानं दिलंय. गेला हा आवाज त्याच्या ओठातून आला आणि कंठातून आला. हा बॉल व्ही शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवला. सिक्सर. हा एक आत्मविश्वास होता. फटका मारल्यानंतर येणार स्वतःवरती विश्वास पाहिजे. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी एक वाक्य सांगितलं की जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना आत्मबल असेल ना तर तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा. तुमचं मरण नाही आहे. आणि आत्मविश्वासानं फटकेबाजी करतोय हा बॅट्समन. आणखीन एक आपल्यातून दर्जाचा तितक्याच कॉन्फिडन्स लेवलनं लगावलेला हा हाय अँड हँडसम सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 26. एका ओव्हरचा खेळ संपत. धावसंख्या 26. चला टीम मीटिंग जास्त वेळ नको. 20 मिनिटं असतील तुमच्याकडे. आणि त्याच्यानंतर बॉल अंपायर्स 2 चॉईस आधीच करून ठेवा. जेव्हा बॅट्समन बॉल चॉईस करण्यासाठी येतील ना तेव्हा तुम्हाला 2 बॉल चॉईस करायचे आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या. धावसंख्या 26. 26 विदाउट लॉस आहे. ही एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे या इनिंग मधली. धावसंख्या 26 झाल्यात. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर. आता इथे थोडं प्रेशर असेल. मानसिक दडपण असेल.
कारण ज्या वेळेस तुमच्या संघाचा एखादा महत्त्वाचा खेळाडू असतो ना, त्याच्यावरती धावांची लढलूट झाली ना, की जे पाठीमागचे गोलंदाज असतात त्यांच्यावरती थोडं प्रकारे ना सायकोलॉजिक दबाव येतो आणि त्या दबावाला विरहित इथे आता बॉलिंग करावी लागेल गोलंदाज सागरला. स्ट्राईक बॅट्समन धनन. धननसाठी हा बॉल. धनन सुद्धा तेच पवित्र इथे धारण करतोय आणि एक आयवा कॅच पकडले प्रेक्षकांनी आणि बॅट्समन होईल इथे आयवा कॅच पकडत असताना तुम्ही पाहिला. चला 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पंडित दादा गोवार यांच्याकडून एक कॅश प्राईज आहे. आता समोर व्ही शेप मध्ये हा फटका आणखीन एक अतिउत्तुंग सिक्सर. आपल्यासोबत ज्यांनी आयवा कॅच टिपली ते एक उत्तम खेळाडू आहेत आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. त्यांचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत अनाऊन्स करू. दीपक जाधव या प्रेक्षकांनी ही आयवा कॅच पकडली आणि कॅमेरामध्ये दीपकला इथे बक्षीस देत असताना आमचे मुख्य व्यासपीठावरील मान्यवर. आज आपण पाहिलं तर खूप काही बजेट. संडेचा दिवस आहे आणि आज त्याचा रविवारचा दिवस सुटलाय. मग केजीएन मध्ये तुम्ही आलात ना आणि केजीएन मध्ये तुम्ही प्रेक्षक जर असाल, तुम्हाला तुमच्या दिवसाची एक हजेरी कमवायची असेल तर 2 तुम्ही आयवा कॅच घ्या आणि मालामाल होऊन जा. काल बिग बॅश धमाकामध्ये एक चित्र आपण पाहिलं. A1 पवन याच्यावरती पैशाचा पाऊस होता असताना आपण पाहिला. क्रिकेटचा फॅन फॉलोविंग वर्ग आहे ना, तो तुम्हाला खूप मोठा प्रचंड प्रेम देत असतो. तुम्ही त्यांची कदर केली ना, तुम्ही त्यांचा आदर केला ना, तर तुम्हाला ते मोठे करत असतात. धावसंख्या 38. लगातारचा तिसरा येईल का असं वाटत होतं. बॉल फाईन लेगला येतोय. तिथे डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु लॉंग चेस होतं आणि जेडीकडे बॉल रिले फिल्डिंग पाहिली. अश्विकनं बॉल जेडीकडे फेकला. तिथे 2 रनची प्राप्ती झाली. संघाची धावसंख्या 3 घेतल्यात 41 होतील. 9 चेंडूचा खेळ संपेल पूर्वार्धातील. धावसंख्या 41. आता प्रचंड भरतीमार प्रचंड जोरदार फटकेबाजी केली जाते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता पण तो ऑन साईडला जात असताना डीपमध्ये 1 रन कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचेल. यानंतरची मॅच माऊली 11 विरुद्ध मास्टर सूर्या 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. इथे मधली यष्टी वाकवले. मधल्या दांडीचा छेद केलाय. बॅट्समन होईल क्लीन बोल्ट आउट. धावसंख्या 42. नवीन बॅट्समन चिन्मय कॅप्टन आहे स्वतः टीमचा. चिन्मयनं मागच्या मॅच मध्ये बाहुबली बॅटिंग त्याने केली होती. त्याची शारीरिक दृष्टी जर तुम्ही पाहिली तर खूप चांगली आहे आणि कॅप्टन जेव्हा टीमसाठी चांगलं काम करतो ना, बाकी सेना सुद्धा चांगला काम करत असते. या ओव्हरच्या अजूनही शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग इंटर कॉलनीचा हा पोल आपण एन्जॉय करतोय. या टीमला सुद्धा एक विजेता पदाचं बक्षीस आपण देणार आहोत. इथे आल्या आल्या हा बाहुबली त्याच्या बॅट मधून 200 रुपये कार्बन कमल आयवा कॅच. प्रेक्षक लगेच यायचं. इथे अकाउंटला कॅश तुमच्या जमा होईल आणि या सिक्सर. धावसंख्या 10 फलकावरती 48.
2 ओव्हरचा खेळ संपेल. धावसंख्या 48. चला प्रेक्षक येथे येतील, त्यांचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 खेळाडू 2 प्रेक्षक तुम्हाला आयवा कॅच घेत असताना पाहायला मिळाले. तर मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचं. नाव काय दादा? नाव काय? अमोल पाटील. अमोल पाटील या प्रेक्षकांनी ही या मॅच मध्ये दुसऱ्या आयवा कॅच टिपली. त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज. कॅमेरामॅन आता आपल्या स्क्रीनवरती अमोल पाटील यांना पाहू शकतो आपण. इथे पहिल्याच बॉल वरती एखाद्याच्या कानपडात मारावी ना तसा बॅट आणि बॉलचा आवाज आला. सिक्सर. चेंडू हवेत आहे, फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर व स्वतः विकेट किपर होत्या. थोडी चूक झाली. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल 55 या धावसंख्येवरती. धावसंख्या 55. व्हेरिएशन केलं होतं. बॉल वरची कड घेतली होती, जेडीनं कॅच पकडली आणि बॅट्समन होईल झेलबाद. आदरणीय दत्ताशेठ मोरे यांचं सुद्धा आम्ही या कॉमेंट्री बॉक्समध्ये शब्द सुमनानी सरचे हार्दिक स्वागत करतो. आदरणीय दत्ताशेठ मोरे यांचं सहर्ष स्वागत. नवीन बॅट्समन तुषार. बॅट्समन तुषार एक स्टायलिश प्लेयर आहे या टीमचा. इथे तुषारसाठी हा बॉल शरीरापासून दूर होता, बॅटपासून दूर होता. डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल आहे. या ओव्हरचं विश्लेषण जर आपण पाहिलं ना 2 बॉल अजून बाकी आहेत. नक्कीच पहिल्या बॉलवरती 6 आला, त्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर लगेच विकेट, लगेच डॉट बॉल. म्हणजे 7 रन्स आतापर्यंत आल्यात. एक सिंगल आली होती दुसऱ्या बॉलला. पेस व्हेरिएशन गती कमी केली होती. 1 रन्स मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 56 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 बॉलरना खूप धावा खर्च केल्या, 48 केले होते. या बॉलरनं त्या मानानं चांगली बॉलिंग केली आपण असं म्हणूया. आतापर्यंत त्याने केवळ 8च खर्च केल्यात. बॅट्समॅन स्ट्राईक एंडला हरीश या मॅच मध्ये खूप चांगलं क्रिकेटर दाखवलंय. आणखीन एक चांगला फटका. बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. एका टप्प्यानं 4 चौकार. धावसंख्या 60 होतील. 3 ओव्हरचा खेळ संपेल. आता 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो हरीश फलंदाजाला. शेवटचा षटक या मॅचचा. या पूर्वार्धातील गोलंदाज बाला. शॉर्ट अप क्रिकेट
एका ओव्हर मॅचचं संपूर्ण चित्र बदलत असते, परंतु 3 ओव्हर आतापर्यंत वरचढ ठरलाय बॅटिंग करणारा हा संघ. या संघानं मात्र खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत प्रेक्षकांना दाखवलंय आणि तेवढीच एक क्वालिटीवाली बॅटिंग असते ना ती दाखवली. फटका मिस टाइम आहे, हवेत उडालाय. फिल्डर पोहोचतील का तिथे, परंतु नाही, दूर राहिले ते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही आणि एकेरीच्या मदतीनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली हरीशनं. हरीशनं स्वतःवरती विश्वास दाखवला. कदाचित हरीशचं अर्धशतक सुद्धा कंप्लीट होऊ शकतं या स्पर्धेमध्ये. आमच्या संवेद गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत साहिल गोवारी जॉईन झाले. ते एक यंगस्टर क्रिकेटर आहेत, कामोठे टेनिस क्रिकेटचा उगवता सितारा. त्याच्यानंतर जे क्रिकचे आमचे टेक्निशियन विनायक पाटील वलवली ते सुद्धा जॉईन झालेत. फटका लेग साइडला, पारलाल, अप्रतिम, अविश्वसनीय सिक्सर. धावसंख्या 67. चला नेक्स्ट मॅचचे कॅप्टन माऊली 11 विरुद्ध मास्टर सूर्य 11. स्वप्नील दरेकर आणि सोनू पाटील कॅप्टन टॉस साठी यायचंय. हेलिकॉप्टर उडवला, हेलिकॉप्टर जमिनीला गुदगुला करत चाललाय. तिथे बॉलला अडवला फिल्डरनं, बाउंड्रीच्या आतमध्ये ठेवलं. 2 रन्स पाहायला मिळते. धावसंख्या 69. आता वैयक्तिक बॅटिंग करतोय 11 चेंडूवर 44 या धावसंख्येवरती बॅट्समन हरीश. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक हरीशच्या बॅटमधून येणार का? फटका हवेमध्ये उडालाय. फटक्यामध्ये पाहिजे तसं एलिव्हेशन मिळालं नव्हतं, तिथे 2 रनची प्राप्ती होईल. संघाची धावसंख्या 71. धावसंख्या 71. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता एकीकडे लक्ष लागलंय हरीशच्या अर्धशतकाकडे, एकीकडे लक्ष लागलं. किती मोठं टार्गेट असेल त्याकडे. आता खोलवर पद्धतीचा बॉल, दाट चेंडूची सांगता. हरीशला पूर्णपणे आता जखडून ठेवलं. आता 1 चेंडू बाकी आहे आणि हरीशला वैयक्तिक अर्धशतकासाठी 4 धावांची गरज आहे. शेवटच्या मोमेंटला अर्धशतक मारेल आणि बॅट उंचावेल का, तो सुवर्ण क्षण इथे साधला जाणार का? कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग यासाठी आम्ही भरवले की एक एक वेगवेगळं टॅलेंट या विभागामधील बाहेर पडलं पाहिजे. लोवर फुल टॉस, कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मधील आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूचं नाव आहे हरीश. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हरीश एकदा बॅट उंच करायचे. चला नो बॉल इथे. तिसऱ्या पंचांची मागणी. थर्ड अंपायर रिव्ह्यू. आता जी क्रिक लाईव्ह टीमला आता कामाला लावलं. आता कॅमेरामॅनची टेस्टिंग आहे. अंपायर सिग्नल. तिसऱ्या पंचांचा इशारा येतो की हा नो बॉल. +6 एकूण 7 वाढतील. हरीश एकदा बॅट उंच करायचे. हरीशनं आतापर्यंत 14 चेंडू पेस केला आणि 52 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. आणि सांघिक धावसंख्या 78. फ्रीटचा बॉल आहे, पूर्णपणे मोबा. आता आणखीन एक गेलाय. त्याच्या ओठातून आवाज आला आणि गेला सुद्धा. पार्किंग प्लॉट मध्ये कामोठे गावाच्या दिशेला जाणारा हा सिक्सर. चला माऊली 11 कर्णधार स्वप्नील दरेकर, मास्टर सूर्य 11 सोनू पाटील.
टॉस साठी यायचंय. 84 झाल्यात, 85चा टार्गेट आहे. चला, माऊली 11 विरुद्ध मास्टर सूर्या 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये आता जॉईंट होणार आहोत. चला सोनू पाटील कॅप्टन, लवकर यायचं इथे. चला सोनू लवकर यायचे. बघा इथे मान्यवर उपस्थित आहेत आणि तुमची प्रतीक्षा इथे केली जाते. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करू. या खेळाडूंची आपण बाईट घेऊ. आदरणीय मुख्य व्यासपीठावरील मान्यवर संभाजी जरड साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या शुभासे टॉस केला जाईल. एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळेल माऊली 11 स्वप्नील दरेकर कॅप्टन असतील. मास्टर सूर्या 11 टीमचे कॅप्टन सोनू पाटील थोड्याच वेळात आता जॉईंट होतील. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. लीग स्टेजच्या पहिल्या मॅच तुम्हाला 5 ओव्हरच्या पाहायला मिळतील. त्यानंतर विनरची मॅच 4 ओव्हरची पाहायला मिळेल. तर टॉस बॉक्स मध्ये तिथं होता ना कॉइन. टॉस केला जातोय. सोनू पाटील कॅप्टन. टॉस काटा टेलिस कॉल, इट इज हेड. छापा पाडलाय. इथे थांबायचं सोनू. माऊली 11 टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय सर्वप्रथम काय असेल? निर्णय कळवतो आम्ही. डिसिजन पेंडिंग आहे. जर कदाचित तुम्ही बॉलिंग घेतली तर सोनू पाटीलच्या टीमकडे चांगले बॅट्समन आहेत. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? सोनू पाटीलच्या संघाला मी कमी कमी 5 ओव्हरचे असताना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु आज कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यानंतर इंटर कॉलनी पोल ही एक नवीन कन्सेप्ट आहे. आयोजनाबद्दल आणि या पोल बद्दल काय म्हणाल? आयोजन तर नक्कीच कामोठ्यामध्ये सागरदादा पाटील असतील, सुशांत असेल, परेश असेल, हे नेहमीच कामोठा क्रिकेटसाठी खूप चांगलं आयोजन आणि नियोजन करतात. तर हे पण नियोजन त्याच्यामध्ये एकदम अप्रतिम आहे. हे होते कॅप्टन आपल्या सोबत जॉईन झाले होते माऊली 11 टीमचे. आता मास्टर सूर्या 11 टीमचे कॅप्टन सोनू पाटील जॉईन होतील. सोनू, कदाचित तुम्ही टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतला असता, परंतु तुम्ही स्वतः आता आयोजकांच्या भूमिकेत आहात. तुमच्या साथीदारांनी खूप सारी मेहनत घेतल्या. आज त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतंय. त्या सर्व साथीदारांबद्दल काय म्हणाल? या ग्राउंडसाठी कामोठे ग्रामस्थांचा खूप मोठा हातभार आहे आणि तसंच बघितलं तर सागर पाटील, परेश म्हात्रे आणि सुशांत पाटील या ग्राउंडसाठी खूप मेहनत करतात. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टनने प्रेझेंटेशन बॉक्समधून माहिती आली की डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आला आणि कामोठे गावाच्या एकजुटीचा आणि कामोठे असेल, नवापाडा असेल, त्यानंतर जुई गावाच्या एकजुटीचा विजय आपण प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकला. कारण जेव्हा जेव्हा कामोठेमध्ये क्रीडांगणावरती स्पर्धा होतात ना, तेव्हा तेव्हा एखादं क्रीडांगण असणं फार महत्त्वाचं असतं. आणि आज या संपूर्ण कामोठेवासियांनी एकत्रित येऊन हे क्रीडांगण वाचवलं. स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील क्रीडांगणावरती हा आपण केजीएनचा थरार पाहतोय. आणि जाऊया लगेच मॅचच्या दिशेनं.
हॅलो. तीन चेंडूचा खेळ संपला. धावत संख्या 4. धावत संख्या 4 धावफलकावरती लागतील. चांगला बॉल अजून एक पाहिला आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज पहिलं षटक हाताला साडी सुमित. 4 बॉलचा खेळ संपलाय. आतापर्यंत चांगली एक द्रुतगती गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. सडपत्ताला बांधायचा हा खेळाडू आहे. धावत संख्या पहिल्या बॉलवरती डबल आली. दुसऱ्या बॉलवरती डबल आली. पहिल्या बॉलवरती सिंगल. ओके. चेंजेस होतील. एक वेगवान गोलंदाज एक वेगवान त्याचा रणअप आहे. इथे फटका मिस टाइम आणि झेलची शक्यता. बॅट्समन होईल झेल बाद. नवीन बॅट्समन केसी इन ॲट नंबर 4 साठी तो चाललाय. आधीच अवस्था बिकट झाली. इथे फलंदाज सुद्धा आता साथ देत नाहीत बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला. शेवटचा बॉल. ताकदवर स्ट्रोक. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा फायदा उठवला आणि आला हा चौकार. एका ओव्हरचा खेळ संपेल. धावत संख्या धावफलकावरती 7. टार्गेट एक मोठं आहे. 85 धावत संख्येचं लक्ष इथे मात्र ठेवण्यात आलंय. गोलंदाज हरीश दुसरा षटक तो टाकेल. आता टार्गेट इथे शिल्लक राहिलंय. 3 ओव्हरमध्ये 7 झाल्यात म्हणजे 78चं टार्गेट आता राहिलंय. साहिल गोवारी इंग्लिश मॅडमचा तो स्टुडंट होता. मराठीचे आकडेमोड त्याच्या तोंडून होत नाही. पण तो आज साहिलला तुम्ही गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये पुढच्या मॅचमध्ये आय थिंक तो एखाद्या वेळेस प्लेअरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसू शकतो. मास्टर सूर्या 11 टीमचा तो प्लेअर आहे. चला गेम ऑन करा अंपायर्स. जास्त वेळ घेतला जातोय. टाइम अलर्ट आहे. नाहीतर तुमचा एक खेळाडू आम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊ. 3 ओव्हरला 78 पाहिजेत. आत्ताशी 33 मॅच चालू आहे. आपल्याला एकूण 17 मॅच आज कव्हर करायच्या आहेत. आणखीन एक पहिला बॉल. दुसऱ्या षटकातील गोलंदाज हरेशचा डॉट येत असताना 78 अजून पाहिजेत. 17ला 78. वेगवान बॉल टाकला होता. धोका होऊ शकतो. एकाच एंडला 2 बॅट्समन. एकाच पटरीवरती 2 ट्रेन आल्या ना की अपघात होतं. परंतु इथे काय घडलं. सिग्नलची दुरुस्ती झाली आणि बॅट्समन नाबाद इथे घोषित करण्यात आला. येणारे 16 बॉल 78चं टार्गेट आहे. यावेळेचा बॉल पाठीमागे येत असताना तिथे 1 रन पाहायला मिळेल. येणारे 15 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे आता 77 धावसंख्येची.
15 बॉल 77ची गरज आहे. टार्गेट आता थोडं मोठं वाटतंय. टार्गेट डोकेदुखी ठरलंय, कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही जो षटकार चौकारांचा मार खाल्लात ना, त्याच्यामुळेच हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. हा वेगवान होता, तेवढाच वेगवान प्रत्युत्तर आमच्या टायगर यांच्या बॅनरला एका टप्प्यानं हा बॉल लागलाय आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला इथे टायगर यांनी घोषित करण्याच्या आधीच कॉमेंटेटरनं घोषित केले. टायगरचं दिल आम्हाला माहिती आहे. केसीला 200चा कॅश प्राइज इथे जमा होईल आता टायगर यांच्याकडून. इथे दांडी 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 गोल. चला पटापट घ्या आता. अजून आपल्याला एकूण 4 मॅच 5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. याचं लक्ष केंद्रित असू द्या. येणारे 13 चेंडू अजून बाकी आहेत मैदानामध्ये. 73चं टार्गेट आहे. 13-73. 13-73. फटका मिस टाइम झाला लेग साईडला. डीप मध्ये फिल्डर तैनात. दुसरीचा प्रयत्न. आता या 2 कमी होतील. 12 आता राहतील 71. चला फिल्डिंग करणारी टीम लगेच फिल्डिंग आपण सजवायची. सागर पाटील नवीन गोलंदाज येतील गोलंदाजीसाठी. दोन ओव्हर 71चं टार्गेट आता. गोलंदाज सागर. पहिला फटका. 12ला 12 6 मारले तर 12-72. पहिला फटका तर येतोय. 6 कमी होतील आता. 11ला 11 मारायचे. धावसंख्या 6 वाढले. 11 चेंडू आणि आता 65ची गरज आहे. डॉट बॉल लगेच कमबॅक केलं. क्विक रिॲक्शन होणं मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला यानंतरची मॅच माऊली 11 स्वप्नील दरेकर विरुद्ध मास्टर सूर्या सोनू पाटील यांची पाहायला मिळेल. इथे आणखीन एक डॉट बॉल. आज डिसिजन लगेच आता माऊली 11 टीम आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवायचा आहे. जो काही निर्णय असेल लगेच मॅच झाल्या मैदानामध्ये तुम्ही उतरायचं आहे. आता बॅट्समनचा बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला बाउंड्रीच्या बाहेर फेकला सिक्सर. ज्या वेळेस मॅच मध्ये चुरस असते ना, त्यावेळेस प्रेक्षक सुद्धा आतुरतेनं त्या मॅचला एंटरटेन करत असतात, आनंद घेत असतात. परंतु इथून खूप काही वेगळं चित्र, कारण पहिल्याच बॉलपासून जे आक्रमण केलं, हल्ले केले, त्याचं रूपांतर प्रति हल्ल्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये करूनच दिला नाही. गोलंदाज सागर अपसाईडला डिपेक्स्ट कव्हरला
फिल्डर आहे तिथे तैनात. एका टप्प्यानं बॉल त्याला पकडलं. संघाची धावत संख्या 27 होतील. आता 7-58 राहिल्यात. मॅचची औपचारिकता बाकी आहे असं आपण म्हणूया. इथे डॉट बॉल आलाय. सहा चेंडू 58ची गरज आहे. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. बॉलिंग करणारी टीम तुमची. इथे आयोजकांकडून सूचना येत आहेत. सूचनांचं पालन करा. गोलंदाज अण्णा. अण्णाचा हा बॉल लेग साइडला कॅच. बॅट्समन झेल बाद. नवीन बॅट्समन विहांग गेलेत. आता 5-58. विहांगचा हा फटका सिक्सर येतोय. फिल्डरनं साधी सोपी कॅच सोडली आणि बाउंड्रीच्या बाहेर बॉल पडला. 4 चेंडू आणि 52ची गरज आहे. हा बॉल लेग साइडला चाललाय. तिथे 1 रनची प्राप्ती झाली. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि 51ची गरज आहे. क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा अंक तुम्हाला पाहायला मिळत नसतो. एखादा एक्स्ट्रा बॉल, त्या एक्स्ट्रा रन्स आहेत ना, ते तुम्हाला पाहायला मिळत असतात. इथे डॉट बॉल आलाय. अंपायर सिग्नल. बॅट्समन होईल झेलबाद. तर मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानाकडे जाऊया. नवीन बॅट्समन जेडीनं जर एक 6 मारला, प्रत्येक 6ला प्रवीण कवडे यांच्याकडून 500चा कॅश प्राइज आहे. सचिन शेवाळे यांच्याकडून सचिन शिरोले यांच्याकडून 500चा कॅश प्राइज आहे. आता याच्यानंतरच्या केजन मध्ये जे पारितोषिक असतील ना, ते आधी कॅश जमा करा, त्याच्यानंतर पुकारले जाणार आहेत. आता याच्या पुढे कोणताही पारितोषिक तो घरातला जरी असला ना, तरी ते पारितोषिक पुकारला जाणार नाही. आणि पारितोषिक हे लगातार 3 6, लगातार 3 चौकात, लगातार 3 षटकार यांच्यासाठी लगावलं जाणार नाही. ते पारितोषिक 1 ते 2 6 साठी तुम्हाला लावावं लागेल. अशा सूचना आमच्याकडून आयोजकांकडून आल्यात. जे कमावतील ना ते लावा, नाही तर खायचं 5 रुपयाचा नाही, दाखवायचा स्टेटस 500 रुपयाचा. सध्याचा हा ट्रेंड झालाय साहिल. खायचं कमी आणि दाखवायचं जास्त. डायरेक्ट हिटची इथे मागणी होती. कधी कधी काय काय गोष्टी घडल्यात अशा. white+1 बाहेरून मार्केटमधून चप्पल खरेदी करायची, पिशवी मॉलची घ्यायची आणि स्टोरी टाकायची. या गोष्टी मार्केटला यायला लागल्यात. हे सत्य आहे, सत्य हे कडू आहे पण सत्य आहे. इथे हा बॉल विहांगना स्टेटस ठेवण्यासाठी काय होईना, परंतु हा लगावला षटकार. चला आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानाकडे जाऊया. संभाजी जरट साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपल्या महाराष्ट्राचं महावस्त्र, एक सन्मानाची शाल आणि कामोट